नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, राज्यातील 29 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून 29 जिल्ह्यामध्ये सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते 29 जिल्हे कोणते आहेत, ते 29 जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि ते 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मदत मिळणार, कोणत्या पिकासाठी ही अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार आणि ऍक्च्युअली कोणत्या तारखेपासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार, या संदर्भामध्ये संपूर्ण 29 जिल्ह्याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहित करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, सर्वात जास्त अतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी आणि सर्वात जास्त नुकसान झालेले जिल्हे बघूयात आणि सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार त्याची सुद्धा यादी आपण सर्वप्रथम बघूया आणि नंतर 29 जिल्ह्याचा संपूर्ण एकत्र अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, एकंदरीत याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील 6,20,566 हेक्टर क्षेत्र बाधित झालेला आहे आणि 9 लाख शेतकऱ्यांना ही अतिवृष्टीची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केली जाणार आहे। त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे वाशिम। वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,64,557 हेक्टर क्षेत्र बाधित झालेला आहे। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे। तिसरा जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,64,932 हेक्टर इतकं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,50,753 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाई जास्त मिळणार आहे। यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 89,782 हेक्टर क्षेत्र बाधित झालेला आहे। पंचनामे केल्यावर ही आकडेवारी समोर आलेली आहे। यानंतरचा जिल्हा आहे अकोला। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 83,828 हेक्टर क्षेत्र बाधित झालेला आहे। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे। यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 47,266 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे। याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा 40,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या निधीचं वितरण होणार आहे। आता एकंदरीत 29 जिल्हे कोणते आहेत या जिल्ह्याची यादी बघूयात आणि नंतर हेक्टरी किती रुपये मदत मिळणार ही सुद्धा बघण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, ते 29 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा असेल, अकोला असेल, सोलापूर असेल, हिंगोली जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, परभणी असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, वर्धा असेल, सांगली असेल किंवा अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, जालना असेल, जळगाव असेल, वर्धा असेल, सांगली असेल, याचबरोबर बीड असेल, लातूर असेल किंवा धुळे, याचबरोबर रत्नागिरी असेल, जळगाव असेल, चंद्रपूर, सातारा, सिंधुदुर्ग, गडचिरोली, नाशिक, याचबरोबर रायगड, नागपूर आणि कोल्हापूर या एकंदरीत 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूर केलेला आहे। आणि या एकूण 29 जिल्ह्यातील 20,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे शेतकऱ्यांचं। त्यामुळे या सर्व 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे आणि लवकरच या शेतकऱ्यांना लवकर सरकार एक GR निर्गमित करून नुकसान भरपाई मंजूर करणार आहे। आणि एकंदरीत मित्रांनो, आता हेक्टरी किती रुपये मदत मिळणार हे सर्वप्रथम बघूयात। मित्रांनो, सर्वात जास्त आपण जर पाहायला गेलं तर हेक्टरी फळपिकांसाठी नुकसान भरपाई असते हेक्टरी 36,000 असते आणि बागायतीसाठी हेक्टरी 27,000 रुपये असते आणि जिरायत पिकासाठी हेक्टरी 13,600 रुपये असते आणि NDRF आणि SDRFच्या निकषानुसार ही नुकसान भरपाई ही राज्य सरकार देत असतं। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची जिरायत पीक आहे त्यांना हेक्टरी 13,600 रुपये आणि त्या शेतकऱ्याचं 3 हेक्टरचं नुकसान झाले असेल तर 13,000 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे त्या शेतकऱ्याला 3 हेक्टरच्या मिळून एकूण 40,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। आणि बागायतीमध्ये जर शेतकऱ्याचं जर 3 हेक्टरचं नुकसान झालेलं असेल किंवा 2 हेक्टर झाले असेल तर 27,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे ही मदत मिळत असते। म्हणजे अशा प्रकारे ही हेक्टरी मदत मिळत असते आणि सगळी जी मदत आहे बागायती, जिरायती, बहुवार्षिक सगळी 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा केली जाणार आहे। याच्या अगोदर मित्रांनो 2 वेगवेगळे GR काढले होते। सततच्या पावसाचं अनुदान असेल, गारपिटीचं अनुदान असेल, एक 22 जुलैचा GR आणि एक 6 ऑगस्टचा GR आणि त्याच्यानंतर आता हे सगळे 29 जिल्ह्यामध्ये जवळपास पंचनामे पूर्ण झालेले आहे अशी माहिती सुद्धा राज्याचे
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः मीडियाशी दिलेली आहे। त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून या 29 जिल्ह्याला आर्थिक मदत जाहीर केली जाईल आणि आर्थिक मदत जाहीर केल्यावर एक वेगळा सेपरेट जीआर काढला जाईल आणि त्या जीआरच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, त्या जिल्ह्याला एकूण किती कोटी रुपये निधी दिलेला आहे आणि हा निधी आल्यावर वीके नंबर आपल्या केवायसी याद्या कधी येतील आणि अकाउंटला पैसे कधी येतील हे जीआर आल्यावरच स्पष्ट होईल। परंतु सध्या तरी 29 जिल्ह्यातील बहुतांश जिल्ह्यात 29 जिल्ह्यापैकी बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत अशी माहिती स्वतः कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांनीही दिलेली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भामध्ये एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।